how to use JS in HTML. इन HTML म्हणण्यापेक्षा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, की जावास्क्रिप्टला रन होण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट लागतं. डॉक्युमेंट म्हणजे HTML डॉक्युमेंट लागतं. ओके. कारण हे HTML डॉक्युमेंट्स म्हणजे HTMLची फाइल्स. कारण ही जी स्टॅटिक फाईल आपली जी बनते, ह्याच स्टॅटिक फाईललाच आपण डायनॅमिक करण्याचं काम करतो. म्हणून जावास्क्रिप्ट रन करायचं असेल तर आपल्याला HTMLचं टेम्प्लेट, HTMLची फाईल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या फाईल सोबतच आपण जावास्क्रिप्ट एम्बेड करू शकतो. ओके. आता सिंपलचा आपण एक HTML फाईल घेऊ आणि तिथे जावास्क्रिप्ट अप्लाय करायचा ट्राय करू. ठीक आहे. व्ही-एस कोड जे तुम्ही जिथे HTML, CSS चे प्रोग्राम केलेत, तोच फोल्डर मी ओपन करतोय. ते न्यू फाईल घेऊन टाकेल मी JS1 नाव करतो मी त्याला. ओके. इथे .htmlच फाईल घ्यायची लक्षात घ्या. HTML मध्येच आपण जावास्क्रिप्ट लिहिणार आहे. ते फाईल सेव्ह केली आहे. एक्सक्लेमेटरी मार्क्स. ठीक आहे. तर आपल्याला जावास्क्रिप्टचीच फाईल बनवायची नाहीये. HTMLचीच फाईल बनवायची. तर इथे सिंपल आपण एक HTMLचा फाईल बनवलाय. ओके. आता सध्या मी एक छोटंसं बटन इथे घेतो. ओके. फक्त बटन. तर बटन आपल्याला माहिती आहे, आपल्याला बटन जर घ्यायचं असेल, तर मी ते एक सेंटर टॅग घेऊन टाकतो. सगळे HTML टॅग इथे येऊन जातो. CENTER. इथे जाऊन आपण एक सिंपलचा बटन करणार आहे. बटन्स, इनपुट टाइप. काय करणार आपण? बटन्स. ओके. त्याला व्हॅल्यू देऊ शकतो क्लिक मी म्हणून. CLICK क्लिक मी. इथे आपण एक सिंपलचा HTMLचा फाईल आपण बनवतोय आणि त्याला मी रन करून टाकतो. झालं. आता HTML ने आपल्याला फक्त ही स्टॅटिक बटन बनवता येते. याच्यावर काही ॲक्शन वगैरे घेता येत नाही. याच्यावर जर काही ॲक्शन वगैरे घ्यायचं असेल, तर आपल्याला जावास्क्रिप्टची मदत घ्यावी लागते. ओके. मग याच्यावर जावास्क्रिप्टची मदत कशी घेणार आहे आपण? सपोज आता जावास्क्रिप्टचे जसं काल बोललो मी, की खूप सारे इव्हेंट असतात. तर आपल्याला याला एक इव्हेंट लावता येईल. त्याला क्लिक इव्हेंट म्हणतो आपण, ऑन क्लिक इव्हेंट. ओके. तर ऑन क्लिक इव्हेंट जर आपण त्या बटनला लावला, तर त्याच्यावर आपल्याला ॲक्शन घेता येते. ओके. मग आता तो ॲक्शन कसा घ्यायचा? तो आपण बघूया. ठीक आहे. त्याच्या आधी फंक्शन्स टॉपिक आपण जावामध्ये घेतला होता बघा. तुम्हाला आठवत असेल फंक्शन टॉपिक. कारण तसे जावास्क्रिप्टचे पण फंक्शन्स असतात. आता मला सांगा जावामध्ये मला एखादा फंक्शन लिहायचं असेल सपोज कुठलाही फंक्शन, टेस्ट नावाचं फंक्शन. तर मी तो कसा लिहिणार आहे? जावामध्ये सांगतोय मी. सिंपल फंक्शन लिहायचं जावामध्ये टेस्ट नावाचा. त्याच्यामध्ये एक टेस्ट मेसेज डिस्प्ले करेल, की धिस इज टेस्ट मेसेज. तो फंक्शन कसा लिहिणार तुम्ही? जावा मधला कोड विचारतोय. जावामध्ये फंक्शन्स कसे लिहितो आपण? हॅलो, आहे का कोणी? कनेक्टेड आहे ना? अरे ते व्हाईड लिहितो ना आपण इथे व्हाईड देन टेस्टचं नाव, फंक्शनचं नाव, ब्रॅकेट. याच्यामध्ये जाऊन system.out.println हे फंक्शन लिहितो ना. दिस इज टेस्ट मेसेज जे पण आपण लिहायचं इथं ते लिहू शकतो. हा एक फंक्शन झाला. मग या फंक्शनला कॉल कसं करतो आपण? येस. तसंच जावास्क्रिप्टमध्ये जर फंक्शन लिहायचं असेल, तर तिथे फंक्शन लिहिण्यासाठी आपल्याला ते फंक्शन नावाचा वर्ड वापरावा लागतो. फंक्शन टेस्ट. असं. ओके. मग इथे आपण जावास्क्रिप्टचं फंक्शन्स वापरू शकतो बिल्ट इन फंक्शन जसं की अलर्ट झालं, कन्सोल झालं, डॉक्युमेंट डॉट राईट झालं हे. आणि या फंक्शनला आपण कॉल कसं करणार आहे आपण? सेम वेने ह्याच वेने.
फक्त हे फंक्शन कॉल करताना आपल्याला इव्हेंट लागतात. त्या इव्हेंटवर तो फंक्शन कॉल करावा लागतो. ओके. मग आता आपण हे जे बटन बनवलेलं आहे, त्या बटनवर एक इव्हेंट लावणार आहे जावास्क्रिप्टचं आणि तो जो इव्हेंट आहे तो ऑन क्लिक नावाचा. हे बघा एवढे इव्हेंट आहे. ऑन अबाउट, ऑन ब्लर, ऑन कॅन प्ले, ऑन क्लिक नावाचा पण इव्हेंट आहे बघा इथे. ऑन क्लिकवर आपण एक फंक्शन कॉल करणार आहे. फंक्शनचं नाव तुम्ही इथे काहीही लिहू शकता. आता मी टेस्टच लिहितो. ओके. याचा अर्थ काय झाला, जेव्हा मी बटनला क्लिक करेल, तर हे ऑन क्लिकच्या मेथडने टेस्ट नावाचं फंक्शन कॉल झालं पाहिजे. मग हा कॉल झाला पाहिजे म्हणजे आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये एक फंक्शन लिहिणं गरजेचं आहे. तो फंक्शन जर लिहायचा असेल, तर आपल्याला या हेडिंग टॅगमध्ये जाऊन स्क्रिप्ट टॅग लिहावा लागतो. स्क्रिप्ट टॅग. SCRIPT स्क्रिप्ट आणि एंड ऑफ स्क्रिप्ट. जसं CSS लिहिण्यासाठी आपण स्टाईल शीट वापरतो, त्याच वेळेने जावास्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपण स्क्रिप्ट टॅग वापरत असतो. ठीक आहे. तर इथे स्क्रिप्ट टॅग लिहिले. याच्यामध्ये जाऊन तो फंक्शन लिहायचा. फंक्शन कसं लिहितो आपण आत्ताच बघितलं. फंक्शन, फंक्शनचं नाव आणि अलर्ट. तर इथे लिहिलं आपण फंक्शन. फंक्शनचं नाव तेच लिहायचं जे ऑन क्लिक मेथडला आपण इथे लिहिलेलं. टेस्ट नावाचं. येस. आणि ते सध्या मी काय देतो अलर्ट. यू हॅव क्लिक्ड मी. यू क्लिक्ड मी टाकतो फक्त. LICK यू क्लिक्ड मी. बस. याचा अर्थ काय? जेव्हा पण मी ह्या बटनला क्लिक करेल, तर हे फंक्शन कॉल होईल आणि हे फंक्शन कॉल झाल्यावर इथे ज्या गोष्टी तुम्ही करणार आहे लॉजिकली, त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होतील. सध्या आपण फक्त अलर्ट दिलेला आहे, की एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. याला रिफ्रेश करतो. इथे जाणार आहे. जेव्हा मी या बटनला क्लिक करेल, तो एक अलर्ट टॅग येईल बघा. यू क्लिक्ड. आलंय लक्षात? एवढं समजलं का? हो सर. परत एकदा सांगतो सिम्पली. आणि खूप इम्पॉर्टंट आहे. सगळं जावास्क्रिप्ट बेसवरच सगळे वेबसाईट्स आहेत. ओके. म्हणजे बघा आपण ना कुठला डेटाबेस वापरतोय, ना कुठलं सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग वापरतोय. हे सगळं क्लायंट साइडच. मग असे वेबसाईट जे आहेत ना, ते खूप फास्ट चालतात आणि हे व्यवस्थित चालतात. ओके. कारण क्लायंट साइडच आपण सगळं डेव्हलपमेंट करतोय. मग आता आपण सिंपल काय केलं, एक HTML डॉक्युमेंट बनवला, एक बटनचं इव्हेंट घेतलं. इथे खूप टाइपचे इव्हेंट्स आहेत. सध्या आपण एक ऑन क्लिक इव्हेंट घेतला आणि एक फंक्शनला कॉल केलं. फंक्शनचं नाव काय? टेस्ट. मग जावास्क्रिप्टचे प्रोग्राम जर लिहायचा असेल, तर आपल्याला ते सगळं स्क्रिप्ट टॅगमध्ये लिहिणं गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणून आपण इथे एक स्क्रिप्ट टॅग घेतला. स्क्रिप्ट स्टार्ट आणि एंड केला. त्याच्यामध्ये फंक्शन कॉल केलं. मग इथे क्लिकवर जो फंक्शन आपण कॉल करू, तो फंक्शन तिथे क्लॉक होतो, कॉल होतं. तर सध्या आपण काय केलं इथे अलर्ट टॅग. म्हणून जेव्हा फंक्शनला मी क्लिक केलं होतं, तेव्हा इथे अलर्ट. ठीक आहे. आपण काल प्रिंट करण्याचे 3 वे बघितला होता. एक अलर्ट बघितला होता. दुसरा कुठला होता? 3 वे बघितले होते आपण काल. कन्सोल एक बघितला होता आणि डॉक्युमेंट डॉट राईट. तर इथे मी कन्सोल डॉट लॉग पण लिहू शकतो. जसं की कन्सोल डॉट लॉग आणि इथे मेसेज देऊ शकतो. हाच मेसेज मी इथे देतो. क्लिक मी म्हणून. ठीक आहे. आणि अजून एक वे आहे डॉक्युमेंट डॉट राईट. डॉक्युमेंट डॉट राईट. हे अलर्ट मध्ये येतं. हे कन्सोलला प्रिंट होतं आणि हे तुमच्या स्क्रीनवर प्रिंट होणार आहे. ओके. मी याला रिफ्रेश करतो. हे बघा जेव्हा मी याला क्लिक करेल, तर पहिलं हे झालं अलर्ट, दुसरं हे झालं स्क्रीनवर प्रिंट आणि तिसरं जो पार्ट असेल तो आपला कन्सोलला प्रिंट झालेला असेल. कन्सोल. हे बघा यू क्लिक.
बस कुठलंही वेबसाईट ओपन करून घ्या तुम्ही, ते सगळ्या गोष्टी तिथे वर्क होत असतात. खूप साऱ्या वेबसाईट तुम्ही कुठल्याही वेबसाईट घ्या. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बॅकग्राऊंडला वर्क होत असतात. तुम्ही जर काही जरी ओपन करून बघितलं, आता याचाही तुम्ही जर इन्स्पेक्ट केलं, तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी दिसतील. हे बघा कन्सोलला ते काही ना काही चालू आहे त्यांचं. आता मॅच चालू आहे ना हे मीडिया प्लेयर्स, इथे हे झालं. माहिती आहे बघा, आता परत एक गोष्ट आलं. हे सगळं जावास्क्रिप्ट बघा, एक रिस्पॉन्स आला. हे बघा, व्हिडिओ प्ले होतोय ना इथे. तर वेगवेगळ्या गोष्टी येतात. मग ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये बनलेल्या आहेत, तर ते जावास्क्रिप्ट बेस बनलेले आहेत. ओके. हे बघा, परत एक आलं इथे वेबसाईट्स. करंटली हे सगळं वर्किंग्स आहेत. म्हणून हे कन्सोल बद्दल, जावास्क्रिप्ट बद्दल व्यवस्थित माहीत असणं खूप गरजेचं आहे. लक्षात येतंय? बघा इथे एपीआयचा रिस्पॉन्स आला, अरेचा रिस्पॉन्स आला. हे पण आपण बघणार आहे, एपीआयज वगैरे. कसे कॉल करायचे, काय कॉल करायचे. पण सध्या खूप बेसिकवर आहेत. आपण सध्या आता एवढं लक्षात येतंय, की आपल्याला एखाद्या इव्हेंटवर एखादा फंक्शन कॉल करता येतो. फंक्शन डिफाईन करण्याचा वे असा आहे आणि एका इव्हेंटला तो फंक्शन कॉल करता येतो. ओके. तर खूप पहिला प्रोग्राम्स हा सगळ्यांचा इथपर्यंत तुम्हाला काम करता आलं पाहिजे. ओके. मग या क्लिकवर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. पाहिजे त्या गोष्टी. एखाद्या वेबसाईटवर जायचं असेल, तर वेबसाईटला पण जाऊ शकतो. अ, एखादा फंक्शन कॉल करायचं असेल, तर फंक्शन कॉल करू शकतो. इथे जे लॉजिक आपण लिहू, ते लॉजिक इथे वर्क होऊन जातं. ओके. पहिला प्रोग्राम. आता याचा पुढचं रिक्वायरमेंट काय असतं, की आपल्याला काही इनपुट रीड करता आलं पाहिजे फॉर्ममधून किंवा एखाद्या एचटीएमएलच्या डॉक्युमेंटचा पर्टिक्युलर डॉकवर ॲक्शन घेता आला पाहिजे. मी तुम्हाला एक इनपुट बनवून घ्यायचा आहे. त्याच्यातला काही डेटा टाकला, की तो डेटा रीड करायचा आणि रीड केल्यानंतर पुन्हा अलर्टवर प्रिंट करायचं. जर असं काही करायचं असेल, तर आपल्याला एक वेगळ्या मेथडची गरज असते. ते आपण बघणार. पहिला प्रोग्राम बघितला आपण डायरेक्टली अलर्ट कन्सोल एंड डॉक्युमेंट डॉट राईट. आता दुसरा प्रोग्राम एक युजरकडून इनपुट आपण घेणार आहे आणि तो इनपुट रीड करणार आहे. कोणी परत एक नवीन फाईल घेतो. ओके. न्यू फाईल म्हणा इथे. न्यू फाईल. सेव्ह मी JS2 म्हणून लिहितो इथे. .html. JS2 ऑलरेडी आहे. अरे, फोल्डर झालं का ते? न्यू फाईल करायचं होतं. JS2. काय होतंय, सेव्ह ॲज करायचंय आपल्याला. काय करतो आपण? एक फाईल घ्या. इथं याला क्लोज करा सगळ्यात अगोदर. न्यू फाईल. ठीक आहे. JS2.html. ठीक आहे, झालं. एक्सक्लेमेटरी मार्क्स. आता आपल्याला एक इनपुट घ्यायचं युजरकडून. मग त्याच्या आधी आपण एक त्या फॉर्मला सेंटरला आणण्यासाठी आपण सेंटर टॅगचा वापर करू. बॉडी टॅगमध्येच लिहायचंय CNTER सेंटर टॅग इथे. एक इनपुट लागणार आहे युजरकडून घेण्यासाठी. तर आपण तो ही याला क्लोज करतो मी सगळ्यात अगोदर. नेम घेऊन टाकू इनपुट. सो मी इथे करतो इनपुट टाइप टेक्स्ट. ओके. फाईन. इथपर्यंत आलं. त्यानंतर मी एक बटन घेणार आहे, इनपुट टाइप बटन. इथे एक मेथड घेऊन टाकेल ऑन क्लिक नावाचा. दॅट्स ऑल. मी इथे गेट नेम म्हणून एक फंक्शन लिहितो. फाईन. फंक्शन नेहमी राउंड ब्रॅकेट सोबत येतं. व्हॅल्यू म्हणजे बटनला जे नाव आपण देऊ, ते आपण नाव लिहू शकतो. गेट नेम. ठीक आहे. या फाईलला आधी मी रन करतो. गो रन विदाउट डिबगिंग. हे बघ. एक इनपुट आलेलं आहे आणि एक नाव आलेलं आहे.
आपल्याला करायचं काय इथे जे नाव टाकू याला क्लिक केलं की तो अलर्टमध्ये दिसला पाहिजे. मग तो अलर्टमध्ये आता दिसणार नाही कारण आपण याच्यावर काही ॲक्शनच घेतलेली नाहीये. क्लिक घेतलंय तरी पण तो फंक्शन वगैरे लिहिलेला नाहीये. आपल्याला ह्या नावाचा काय लावावं लागेल? फंक्शन लिहावं लागेल. तर हे नावाचं फंक्शन कुठे लिहिणार आपण? स्क्रिप्ट टॅगमध्ये लिहिणार आहे. हेडिंगमध्ये जायचं. स्क्रिप्ट एंड ऑफ ठीक आहे. फंक्शनचं नाव तेच जे आपण डिफाईन केले ते. ठीक आहे. आता आपल्याला हे माहिती जर मी इथे सिंपल अलर्ट टाकला तर तो अलर्ट येऊन जातो वेलकम. रिफ्रेश केला मी. इथे काहीतरी नाव टाकतो. वेलकम आलं. पण आता आपल्याला फक्त वेलकम करायचं नाही. इथे जे नाव टाकेल ते नाव रीड झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला एक मेथड करावं. इथे जे नाव आलंय ते कशा ना कशाने आयडेंटिफाय करावं लागतं. कारण आपल्याला कळणार काय ना नाव काय? म्हणून आपण सी-एस-एस बघितलं होतं आपण एक क्लास बघितला होता, एक आयडी बघितला आणि डायरेक्ट एलिमेंट बघितलं. इथे आयडी देणार. आयडी सपोज मी एनएम दिलं. ओके. मग व्हेरिएबल आपल्याला लेट किंवा व्हेअर वापरता येतं. मी इथे लेट वापरतो. व्हेरिएबलचं नाव एनएम किंवा काही पण लिहितो. ओके. इज इक्वल. इथे एक मेथड आहे एचटीएमएलचा डेटा रीड करण्यासाठी. तो म्हणजे आपल्याला सगळ्यात अगोदर तो डॉक्युमेंट माहिती पाहिजे, एचटीएमएलचं डॉक्युमेंट. त्याच्यामध्ये जो डेटा स्टोअर केलाय तो आयडी बेस स्टोअर केलाय म्हणून मी इथे करणार आहे गेट एलिमेंट बाय आयडी. तिथे जर क्लास असता तर गेट एलिमेंट बाय क्लास केलं असतं. पण आता आयडी आहे म्हणून आयडी. त्या आयडीची काय व्हॅल्यू आहे इथे? एनएम लिहिलंय ना म्हणून मी इथे काय लिहिणार आहे गेट एलिमेंट बाय आयडी एनएम. ठीक आहे. याची काय करू आपण डॉट व्हॅल्यू व्हॅल्यूई डॉट व्हॅल्यू. ओके. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी त्या आयडीचं नाव आणि व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आपल्याला इथे अलर्ट करायची. बघूया आता भेटतंय का नाही. काही राहत असेल तर आपण चेक करून घेऊ. डिफॉल्ट नाही काहीतरी सिंटॅक्स चुकतंय. आयडी एनएम गेट फंक्शन अलर्ट कॉल होतंय सगळ्यात अगोदर तर. तो अलर्ट कॉल होतोय की नाही ते बघू. 1 मिनिट फक्त. इथे जा. रिफ्रेश करायला. हां, हे बघा अलर्ट कॉल होतंय आणि ऑब्जेक्टमध्ये त्याला डेटा भेटत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मेथडचं नाव चेक करा एकदा बरोबर लिहिलंय का आपण. व्हेरिएबलचं नाव लिहिलंय बरोबर. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि त्याच्यानंतर आपण केलंय त्याचं व्हॅल्यू. व्हॅल्यूला आय थिंक सो फंक्शन्स नाहीये. 1 मिनिट चेक करूया. रिफ्रेश करा. एंटर. हां, हे बघा इथं नाव आलेलं आहे. तो स्पेस काढावं लागेल. व्हॅल्यूला पण राउंड ब्रॅकेट झाले होते म्हणून तो थोडासा इश्यू झाला. ठीक आहे, स्पेस देतो. चल रिफ्रेश करा. इथे जे नाव तुम्ही लिहिणार आहे SURESH सुरेश गेट. वेलकम सुरेश. ठीक आहे. सो हे एक आहे की लाइक तुम्हाला फॉर्म मधला डेटा रीड करता आला पाहिजे. आता तुम्ही जर हा डेटा रीड करू शकताय, तर तुम्ही कुठलाही डेटा रीड करू शकता. कितीही डेटा रीड करू शकता. ठीक आहे. मग आता हीच तुम्ही गोष्ट वापर करून पाहिजे तो डेटा रीड करू शकतात फॉर्मचा डेटा आणि त्याला अलर्टमध्ये शो करू शकता. कन्सोलमध्ये त्याला प्रिंट करू शकतात. इव्हन दो तुम्ही त्याला काय करू शकतात की स्क्रीनवर सुद्धा प्रिंट करू शकतात. ओके. तर अशा वेळेने जे आहे आपण पहिला प्रायोरिटी जावास्क्रिप्टचा फॉर्म मधला डेटा रीड करता आला पाहिजे. ठीक आहे.
आता तुम्हाला जर कोणी सांगितलं, की एक एडिशनचा प्रोग्राम बनवा विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट किंवा कुठल्याही कॅल्क्युलेशनचा पार्ट करायचा असेल, तर तुम्ही कसं करणार आहे? एक एडिशनचा प्रोग्राम तुम्हाला आता बनवायचा विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट. तर काय-काय लागेल आपल्याला? काय-काय करावं लागेल? काय-काय करणार तुम्ही? जसं आता आपण एक नाव रीड केलं, तसं 2 नंबर रीड करावे लागतील, काही कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर प्रत्येक याला हा थीम कॉमन आहे लक्षात घ्या तुम्ही. इव्हेंट फंक्शन कॉल करायचं आणि जे गोष्टी लॉजिक लिहायचे ते इथे लिहायचे. बस. आता ॲडिशनचं करायचंय तर मी ॲज इट इज याला कॉपी करतो. नवीन फाईल घेऊन टाकतो. ठीक आहे. मी इथे ॲड डॉट एच-टी-एम-एल नाव देऊन टाकतो. ॲड जेएस करावं लागेल. इथे आय थिंक आपण ॲड ऑलरेडी लिहिलेलं आहे म्हणून. ठीक आहे. सेव्ह केलं. ॲज इट इज इथे प्रिंट केलं. आता मला इथे 2 नंबर लागतंय म्हणून मी इथे काय करेल नंबर 1 NUMBER नंबर 1. इनपुट टाइप मी इथे करणार आहे नंबर. NUMBER नंबर. सपोज मी इथे करतो num1 करतो. नंबर 1 पहिला. ओके. त्याच्यानंतर दुसरा नंबर लागणार आहे. म्हणून इथे मी नंबर 2 करतो. नंबर 1, नंबर 2. की सुद्धा चेंज करावं लागेल num2 आणि फंक्शनचं नाव वेगळं लिहितो थोडंसं. ॲड नावाचं फंक्शन लिहितो. व्हॅल्यूमध्ये जे नाव तुम्ही देणार ते ठीक आहे. ते काही नाही. काही पण देऊ शकतो. आता हेच फंक्शन आपल्याला इथे पण सेम क्रिएट करून घेणार आहे ॲड नावाचं. आता 2 नंबर आहेत आपल्याकडे. मी पहिला नेम जे आहे N1 मध्ये पहिला नंबर स्टोअर करतो म्हणून इथे की काय त्याची num1. त्याच वेळेने दुसरा की पण आपण रीड करणार आहे num2 चा. N1 पहिला व्हेरिएबल, दुसरा व्हेरिएबल num2 num. ठीक आहे. ॲडिशन करायचे असेल तर एक व्हेरिएबल आपल्याला घ्यावं लागेल. लेट आन्सर इज इक्वल टू N1 प्लस N2. इथे मी सम इज इक्वल टू म्हणून स्टोअर करेल त्याला आन्सर. ANS. ANS. बस. पण आता काय होईल सगळा जो इनपुटचा डेटा आहे ना, तो स्ट्रिंगमध्येच रीड होत असतो नेहमी आपला. त्याला नंबरमध्ये पार्स करावं लागेल. आधी डेटा रीड होतोय की नाही तो चेक करू. 2 टाकणार इथे, इथे पण मी 2 टाकणार. आता ॲडिशन जी येईल ती 22 येईल. बरोबर? कारण स्ट्रिंग कॉन्कॅट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला याला स्ट्रिंग टू नंबर किंवा इंटिजर पार्स करून घेणं आहे. ते NUMBER नंबर झाले. नंबरमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं असतं. म्हणजे तो इंटिजर सारखा ट्रीट होऊन जाईल. मला म्हणजे बस एवढं प्रॅक्टिस करून घ्या. इथलं कुठलंही तुम्हाला डेटा रीड करायला ना, मी कॉलेजचा रिझल्ट बनवायला लावला किंवा स्क्वेअर्स कुठलाही कॅल्क्युलेशन जर करायला लावला, की तुम्हाला तो फॉर्म डिझाइन करून जावास्क्रिप्टची फंक्शनॅलिटी वापरून तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून प्रिंट करता आलं. ठीक आहे. नंतर आपलं काम फक्त हा जो डेटा आहे तो एक तर एपीआयला किंवा सर्व्हर साइडला पाठवण्याचं आपण काम करत असतो. बाकी डायरेक्टली हा जावास्क्रिप्ट जो आहे ते एवढं पॉप्युलर. कुठल्याही गोष्टी आपल्याला इन्स्टॉल कराव्या लागल्या ना सर्व्हरनं काही ना काही, फक्त इथल्या इथेच डायनामिक आपला पेज होतोय लक्षात घ्या. ठीक आहे. आता फक्त आपण एक फंक्शन बघितलं की एच-टी-एम-एल. आता ह्या वेळेने तुम्ही पाहिजे तेवढा डेटा रीड करू शकता. 1 डेटा, 2 डेटा, 3 डेटा.
जेवढा डेटा तुम्हाला इथे रीड करायचा, तेवढा तुम्ही इथे रीड करू शकता. सिंपल लक्षात येतंय? ओके. त्याच्यात अजून एक हे दाखवतो. आता आपण डिझाइन वगैरे जास्त फोकस नाही करत आहे. पण सपोज आता मी इथे एक हेडिंग टॅग घेतो. ठीक आहे. खाली आलो. बटनच्या खाली. मी इथे बीआर टॅग देतो. बीआर म्हणजे ब्रेक लाईन करायचा असतो. ठीक आहे. इथे एक मी हेडिंग घेतो H1 इज इक्वल टू मी इथे सम एडिशन इज हिअर. ओके. म्हणजे आता मला काय करायचंय ते ॲडिशनला ना अलर्टमध्ये नाही प्रिंट करायचंय. त्याचा आन्सर इथे सेट झाला. मग इथे सेट झाला पाहिजे म्हणजे याला पण एक आयडी असेल काहीतरी. ओके. मी त्याला आन्सर नावाचा आयडी देऊन टाकतो. मग याला आपण फाइंड करावं लागेल इथे, की कोणता आयडी. मग आपण तो आयडी फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल इथे? एक व्हेरिएबल घेऊन टाका. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. काय करणार आहे? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. इथेच. ओके. त्याचा आयडी काय दिला आपण? आन्सर. एनएस. ओके. इथे आपल्याला ना त्याची व्हॅल्यू रीड करायची आहे, ना काही गोष्टी करायच्या. म्हणून इथे आपण काय करू, डॉट इनर एचटीएमएल म्हणून एक पार्ट आहे. डॉट इनर एचटीएमएल म्हणजे फक्त त्या ठिकाणी जाऊन एक व्हॅल्यू सेट करायची आहे. ती व्हॅल्यू सेट काय करायची आहे? आन्सर. येस. ओके. चला याला रन करून बघू. ॲडिशन इज हिअर आपण तर म्हटलेलं आहे. 66 is 66. मग असे खूप सारे जावास्क्रिप्टचे छोटे-मोठे गेम्स किंवा छोट्या-मोठ्या गोष्टी असतात, जे की तुम्ही वरती इनपुट टाकल्या, त्याचं काही कॅल्क्युलेशन झालं आणि लगेच खाली आन्सर वगैरे सेट झाला. आपल्याला याला सी-एस-एस पण अप्लाय करता येतात. तुम्ही काही बटनला क्लिक केलं की बॅकग्राऊंड रेड झाला पाहिजे, की एक ऑडिओ व्हिडिओ पण टाकता येतात. ज्या आयकॉनला तुम्ही क्लिक केलं तो ऑडिओ प्ले होईल. असे खूप सारे डायनामिक प्रकार करता येतात. कारण याच्यासाठी आपल्याला ना होस्टिंग, ना सर्व्हर, ना डोमेन, ना काही कुठल्या गोष्टीचं हेक्टिक असतं. सिंपल तुम्ही छोटासा जावास्क्रिप्टने पेजला डायनामिक करण्याचं काम करू शकतो. म्हणून जावास्क्रिप्ट जे एवढं फेमस आहे. ठीक आहे. तर हे फाइल्स मी तुम्हाला देतो. इथपर्यंत प्रॅक्टिस करून घ्या. फॉर्मचा डेटा रीड करता आला पाहिजे. कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे.